हॅलो सगळ्यांना नमस्कार. आत्मवंदन, सगळ्यांना प्रणाम. माझ्या सगळ्या कुटुंबाला खूप खूप हृदयापासून प्रणाम. थँक्यू. आपले सगळ्यांचे गुरु, आपले सगळ्यांचे एंजल्स, देवदूत, आपल्या सगळ्यांचे पूर्वज आणि आपल्या आतमध्ये वाहणारं जे परम चैतन्य आहे त्याला मी प्रणाम करते, आभार व्यक्त करते की आपण आमच्याकडून ही साधना करून घेत आहात. त्यासाठी हे परम चैतन्य, हे परम आत्मा ज्याच्यातून आम्ही आलोय, त्याचे खूप खूप आभार. थँक्यू. तर आज माझ्याकडे असा काही खास संदेश नाहीये, त्यामुळे आपण लगेचच आज मेडिटेशनला सुरुवात करू. थोडंसं ध्यान करू, थोडंसं आपण स्थिर होऊ दिवसभरामध्ये ज्या एनर्जीमध्ये आपण होतो, आणि मग तिथून आपण रेकीमध्ये जाऊ हळूहळू. मी अशी आशा करते की सगळेजण ह्या वेळेव्यतिरिक्त आपली आपली साधना करत आहात. करत नसाल तर प्लीज करा सुरुवात आपल्या आपल्या वेळेनुसार, कारण हे जे आपण जोडतो रोजच्या रोज, हे केवळ आपल्याला ध्यानाची गोडी लागावी, एकमेकांबरोबर शेअरिंग व्हावं आणि थोडा वेळ आपण स्वतःसाठी वेळ काढायला शिकावं ह्याच्यासाठी. खरी खरी साधना आपली ही तर आहेच आहे. ह्याच्यामध्ये पण जेव्हा आपण जोडले जातो, एकमेकांची एनर्जी, जरी आपण लांब लांब बसत असू, दुसऱ्या शहरांमध्ये असू, तरी सुद्धा आपण एनर्जीनी सगळे जोडले जातो. प्लस आपण दिवसाच्या कुठल्याही वेळेमध्ये जेव्हा साधना करतो, ध्यान करतो, रेकी करतो, तेव्हा आपण ना संकल्प ठेवायचा. संकल्पानी, जे बी.के. शिवानींकडून तुम्ही ऐकलं असेल, संकल्प से सिद्धी. खरोखर तसं आहे. आपण जे इंटेन्शन टाकतो, आपण जे संकल्प बोलतो, त्या संकल्पानी आपण बसल्या ठिकाणाहून कुठल्याही ग्रुपला कुठेही कनेक्ट होऊ शकतो. तुम्ही म्हणाल असं कसं होतं? कारण आपण सगळेजण बियॉन्ड स्पेस आणि टाईम आहोत. म्हणजे वेळ आणि जागा यांच्या पलीकडं, यांच्या परत्वे असं आपण जीवन जगतो. आपल्या पृथ्वीवर सूर्यानुसार आपण वेळा ठरवल्यात. सूर्य उगवण्याची वेळ, सूर्य मावळण्याची वेळ ह्यानुसार आपण ठरवतो की सकाळचे 10 वाजलेत, 12 वाजलेत, दुपारचे 2, रात्रीचे, असं आपण सूर्य आणि चंद्राच्या सायकलवर आपण हे सगळं ठरवतो. पण जर तुम्ही पृथ्वीच्या बाहेर विचार केला, तर पृथ्वी ही स्वतः अंतराळात तरंगतीये. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांकडे एक अशी पॉवर आहे, आपली चेतना, जी बसल्या ठिकाणाहून आत्ता कुठेही जाऊ शकते, ट्रॅव्हल करू शकते. आत्ता मी तुम्हाला सांगितलं, की आत्ता सगळेजण बसल्या-बसल्या काश्मीरच्या कुठल्यातरी एका किंवा हिमालयाच्या पर्वताचा विचार करा आणि सगळे हिमालय पर्वत जो आहे तो डोळ्यापुढे आणा. तुम्ही बसल्या-बसल्या ते करू शकताय. आपण सगळेजण आपल्या केवळ विचारांनी डोळे बंद करून आपल्या डोळ्यासमोर ते सगळं चित्र उभं करू शकतो. तिथं जो बर्फ आहे त्याला बर्फाला हात लावल्यासारखं ते गार फिलिंग आपल्याला येतं. म्हणजे आपल्या मेमरीमध्ये सगळं स्टोअर आहे, की बर्फ कसा थंड लागतो, कसा ते पर्वत दिसतात पांढरे शुभ्र. हिमालय पर्वत कसा आहे आपण कधीतरी बघितलेलं आहे. आपण सगळे इमॅजिन करतो, कल्पना करतो डोळ्यापुढं. म्हणजे बसल्या-बसल्या आपण त्या ठिकाणी आत्ता जाऊन पण आलो. तर इथं जेव्हा मी माझ्या चेतनेनी, माझ्या कल्पनेने मी जेव्हा तिथे ट्रॅव्हल करते, त्याच्यासाठी मला वेळ लागतो का? तर त्याच्यासाठी वेळेची गरज आहे का? त्याच्यासाठी स्थानाची गरज आहे का? नाहीये. आपण वेळ कुठलीही असू दे, आपण घरात असू, ऑफिसमध्ये असू, कुठेही असू, आपण एखाद्या ठिकाणी जायचं म्हणलं, तर डोळे बंद करून तिथपर्यंत जाऊन येतो आपण. ह्याला म्हणतात स्थान आणि वेळेच्या पलीकडचा प्रवास. बियॉन्ड टाईम अँड स्पेस. त्याप्रमाणे आपण जेव्हा-जेव्हा घरी सुद्धा ध्यानाला बसतो, तेव्हा काय म्हणायचं, की "हे परमात्मा, जी कुठल्या डिव्हाइन शक्ती माझ्यासोबत आहेत आणि आपला उच्च आत्मा म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड." प्रत्येक ध्यानामध्ये हायर सेल्फ, आपल्या उच्च आत्म्याला आठवण करायची, आपला ऑरा स्वच्छ करायचा, लॉक करायचा. हे मी नेहमी सांगते, तर हे कधीच विसरू नका. हे सुरक्षेचे उपाय म्हणून बाबाजींच्या पुस्तकामध्ये एक धडा आहे. सुरक्षा उपाय. सुरक्षा उपायांमध्ये त्यांनी हे सांगितले, की स्वतःचा ऑरा
कसा स्वच्छ करायचा आणि लॉक करायचा. त्या पद्धतीने मी तो रेकॉर्डिंग पाठवलाय आपल्या ग्रुपमध्ये, की कसा आपण आपला ऑरा स्वच्छ करू शकतो. आणि ते करून मग आपण आपल्या उच्च आत्म्याला म्हणायचं, की "तू माझ्यासोबत आत्ता ह्या ध्यानामध्ये ये." सोबतच आपला जो क्रिएटर आहे, निर्माता आहे, त्याला म्हणायचं, की "मी माझ्या निर्मात्यासोबत आत्ता एक आहे." आपल्या गुरूंना बोलवायचं, इष्टदेवतेला आणि मग ती ध्यान साधना आपली सुरू करायची. हे सगळे जेव्हा आपण कॉल करतो, ह्या सगळ्यांना जेव्हा आपण बोलावतो, तेव्हा जिथं कुठं ध्यान साधना असते, जिथं कुठं माणूस शरीरामधला हाडामासाचा माणूस जेव्हा कधी पण आत्मज्ञानाकडे प्रवास करत असतो आणि त्यासाठी तो जेव्हा कॉल करतो या एनर्जीजला, देवी असेल, महादेव असतील, गणपती बाप्पा असतील, हनुमान असतील, ह्या सगळ्या एनर्जीज आहेत, ऊर्जा आहेत, ऊर्जा. आपण त्यांना एक अवतार आपण फोटोमध्ये बघितले, हनुमान असे दिसतात, त्यांना शेपटी, अशा पद्धतीने आपण त्यांना इमॅजिन करतो. पण त्या खऱ्या काय आहेत? शक्तीची रूपं आहेत, ऊर्जा आहेत. जशी मी इथं असलेले समजा गायत्रीताई, स्वप्नील, स्नेहल हे सगळे कसे हाडामासाची माणसं आहेत. आपण आज आहेत, जेव्हा आपण नसू ह्या शरीरामध्ये, तेव्हा सुद्धा आपली एनर्जी राहणार आहे इथं. आपले व्हायब्रेशन्स, आपले विचार ह्या ब्रह्मांडात असणार आहेत. मग जेव्हा कुणी विचार करेल, माझ्यानंतर समजा, की विपुला कशी दिसायची? तर अशी दिसायची. असं तिचं शरीर होतं. असं कुणीतरी माझं रूप इमॅजिन करेल, की फोटो बघून, असं बघून, जसं आपण आपल्या देवी-देवतांचं करतो. पण खरा खरा तर त्यांचा ऊर्जेचा त्यांचं रूप काय तर ते ऊर्जा रूप म्हणजे एनर्जी बीइंग्ज आहेत जसे आपण सगळेजण आहोत. तर आपल्याला सुद्धा आपल्यानंतर लोकं अशी आठवण करतील. पण आपण कोण आहोत आत्ता? एनर्जी आहोत, ऊर्जा आहोत, जी आपण शरीर सोडल्यानंतर सुद्धा त्या रूपामध्ये राहणार आहोत. मग जेव्हा आपण ह्या सगळ्या एनर्जीजला, ह्या सगळ्या डिव्हाइन एनर्जीजला, शक्तिशाली रूपांना आपण ध्यानाला बसल्यावर कॉल करतो, तेव्हा आत्मज्ञानामध्ये जेव्हा कधी आपण कॉल करतो, साधनेमध्ये, तेव्हा ह्या एनर्जीज लगेच तिथं प्रकट होतात. का? कारण ते मदत करत असतात, की कसे मनुष्य आत्मज्ञानाकडे जातील, स्पिरिच्युअलिटीकडे जातील, कसा त्यांचा प्रवास पुढे-पुढे जाईल, यासाठी सगळ्या देवता खूप आतुरतेने वाट बघत असतात. कारण कसं असतं, जेव्हा आपण स्पिरिच्युअलिटीमध्ये येतो, तेव्हा आपण देहाकडून शिवाकडे जातो आणि तो आपला शेवटचा टप्पा असतो आपल्या आत्म्याचा. त्याच्यानंतर जेव्हा आपण हे सगळं संपवतो, आपल्या इच्छा वगैरे सगळं, जसं तुम्ही जर आजचा व्हिडिओ ऐकला असेल त्या सरांचा, प्लीज ऐका. खूप सुंदर त्यांनी सांगितलंय, की कसा आपला बाहेरचा जर्नी झाला, देवधर्म झालं, पूजापाठ झाली, की मग कसा आतला जर्नी आपण केला पाहिजे. जर आपण आतला जर्नी केला नाही, आत्मज्ञान घेतलं नाही, तर ह्या जन्मामध्ये आपण काहीच केलं नाही. कारण हेच ते ज्ञान आहे. एकदा हे ज्ञान मिळवलं, की आपण परीक्षा म्हणजे पुढचा टप्पा गाठला, की मग आपला अंतिम प्रवास सुरू होतो आपल्या सायकलचा आत्म्याच्या. तर त्यामुळं हे हळू समजून घ्या. खूप हेवी पण होत असेल कधी-कधी सगळं ऐकून करून असं वाटत असेल. पण एकच लक्षात ठेवायचं हे ऐकायचं सगळं, समजून घ्यायचं हे ज्ञान. पण कुठेही स्वतःला प्रेशर द्यायचं नाही, की मला अशा पद्धतीनेच जगलं पाहिजे, मला असंच जगलं पाहिजे. नाही, स्पिरिच्युअलिटी असं कधीच आपल्याला शिकवत नाही. स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म आपल्याला खुलून जगायला शिकवतं. हसत-खेळत, मजा करत, दिवसभरामध्ये जोक्स मारणं, बोलणं, हसणं, खेळणं, जितकं आपण लहान मुलं कशी जगतात, सेम तसं जगायचं. त्यांना कशाचं टेन्शन नसतं. ते आई-वडिलांना सांगून मोकळे होतात. तसं आपण आपल्या परमात्म्याशी बोलायचं रोज मनात. मला हे पाहिजे, मला का नाही मिळालं? मला हे पाहिजे. बोला आणि सोडून द्या विषय. लहान मुलं पुन्हा चिंता नाही वाटत आपले आई-वडील ते करतील का नाही. ते सांगतात आणि सोडून देतात. ती खरी एनर्जी जी आहे, ती परमात्म्याला आवडती, लहान मुलांची. म्हणून आजकाल तुम्ही YouTubeवर बघितलं असेल, सगळे स्पिरिच्युअल गुरु संस्था एकच सांगतात, तुमच्या मूळ रूपात या. तुमच्या इनर चाइल्डला जगवा. जागं करा. त्याच्याकडे बघा. इनर चाइल्ड म्हणजे काय? ते आतलं जे स्वच्छ, शुद्ध, पवित्र असं जे बाळ आहे, ज्याच्या डोक्यात हे हेवे-दावे नव्हते, द्वेष नव्हता, मत्सर नव्हता. हे जे 3Dमध्ये चालतं आपल्या ते नव्हतं. असं ते लहान मूल.
असं सगळेजण सांगतायत. मला सुरुवातीला हे कळायचं नाही, की ह्याचा अर्थ काय? मी अनेक पुस्तकं वाचायचे. त्याच्यामध्ये हेच दिलेलं असायचं, की सगळ्यांना काय करायचं आहे, तर आपल्या ऑथेंटिकेट मूळ स्वरूपाकडे जायचंय, जिथं मास्क नाहीये तोंडावर. मी अशी आहे, ती अशी आहे. मी कदाचित वाईट आहे. मी तुम्हाला कदाचित आवडणार नाही, पण मी अशीच आहे. मी कदाचित खूप धारदार बोलते, फटकळ आहे, पण मी अशीच आहे. हे मला माहिती आहे. ते कुठेही अमान्य करायचं नाही. आपल्या स्वतःच्या स्वरूपाला. जे काही आहे ते असं आहे. त्याच्यामध्ये बदल आपण करू शकतो हळू-हळू. पण केवळ लोक म्हणतायत म्हणून मी बोलणंच सोडून दिलं. मी शांतच झाले. हे चुकीचं आहे. माझ्या आतून खूप बोलायचंय मला. खूप हसायचंय बाहेर जाऊन. खूप सगळ्यांमध्ये मिक्स व्हायचंय. पण लोक नावं ठेवतात. एखाद्याचा असतो ना, खूप बोलायचा स्वभाव असतो. पण लोक काय म्हणतील? आवाज एखाद्याचा खूप मोठा असतो, एखादा खूप फटकळ असतो. पण हे सगळं दाबलं जातं कारण त्या चौकटीत बसण्यासाठी. आणि ती चौकट मोडून आपण जसे आहोत तसे समाजापुढे जाणं, जे अवघड आहे खरं तर. पण तरीसुद्धा किमान आपलं संपूर्ण अस्तित्व बंद करून वेगळं काहीतरी कुणासारखं तरी बनायचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे. तिथं अध्यात्म, तिथं स्पिरिच्युअलिटी आपल्याला क्रॉस करते. कारण तुम्ही स्वतःशीच प्रामाणिक नाहीयेत. माझ्या आतमध्ये इतक्या भावना वेगवेगळ्या आहेत, पण मी बाहेर कुणाला तरी चांगलं वाटावं म्हणून काहीतरी वेगळ्याच रूपाने समोर जातीये. तिथं स्पिरिच्युअलिटी संपते त्या माणसातली. कारण तुम्ही तुमच्या आत्म्याला मारून टाकताय. जो तुमचं मूळ रूप आहे, जो तुमचं सोल कॉलिंग आहे, तेच तिथं संपते. तुम्ही कुठल्याही माणसाचं पॉडकास्ट ऐका, इंटरव्ह्यू ऐका, तुम्हाला त्याचा सार हाच येईल. जे मी आत्ता सांगतेय, की ऑथेंटिकेट रूपामध्ये जाणं हेच आपल्याला करायचंय. समाजाच्या आत्ता आपण जिथं राहतो, तिथं सगळी लोकं त्या लेव्हलला नाहीयेत. त्यामुळं काही गोष्टी फक्त आपण मर्यादा सांभाळायच्या. बाकी माझं हे वय आहे, मी आता कसं शिकू? मी हे कसं करू? लोकं नावं ठेवतील. मला हा ड्रेस घालायचा आहे खरं तर. अजून पण कितीतरी बायका माझ्या बघण्यातल्या आहेत, की त्यांना ड्रेस घालायची इच्छा असते, पण लोकं नावं ठेवतील बाबा म्हणून साडी नेसतात वगैरे असं. अशा ज्या आहेत ना गोष्टी, की माझं मन काय सांगतंय? ती खेळकर वृत्ती किंवा ते आतलं जे आहे जागं करणं, ह्या सगळ्या गोष्टी सोडायच्या आणि केवळ समाजाच्या भीतीपायी स्वतःला दाबून ठेवायचं. स्त्री असेल किंवा पुरुष असेल, पुरुषांच्या पण काही लिमिटेशन्स येतात. त्यांना सुद्धा आपण फक्त स्त्रियांच्या बाबतीत बोलतो, पण पुरुष पण कितीतरी गोष्टी मनाच्या विरुद्ध करतात. का तर समाजाची भीती. तर हे हळू आपल्याला दिसेल, की लोकं त्यांच्या ऑथेंटिकेट रूपामध्ये येतायत, मूळ स्वरूपामध्ये येतायत आणि हे आपल्याला अध्यात्म शिकवतं, स्पिरिच्युअलिटी शिकवते. हा आत्मप्रवास आहे, जो आपल्याला तुम्ही ज्या कुणाची इंटरव्ह्यू ऐकाल, पॉडकास्ट ऐकाल, तुम्हाला हेच ऐकायला मिळेल, की आतलं बाळ, इनर चाइल्ड आणि मूळ स्वरूप आपलं, ते सोडायचं नाही. तर त्याच्यासाठी जितकं आपण लहान मुलांच्या एनर्जीमध्ये त्याच्याशी बोलू, तितका आपल्याला तो प्रसन्न होता आणि मग तुम्हाला लोकं म्हणायला लागतील, "अरे, तू काय लकी आहे. तू काय मागितलं ते मिळतंय. कसं काय? तू तू जे मागतोय ते तुला सगळं मिळायला लागलंय. तू किती भाग्यवान आहे." हे कसं काय? कारण मी काय करते, म्हणजे तो व्यक्ती काय करतो, मागतो, विश्वास ठेवतो आणि सोडून देतो, काढून टाकतो इथून. त्याची चिंता करत बसत नाही, कधी मिळेल, काय मिळेल, कसं मिळेल आणि हे हे त्या शक्तीला आवडतं, सरेंडर. तुम्ही मागितलं लहान मुलाप्रमाणे विश्वास ठेवा आणि सोडून द्या. मुलाला माहीत असतं, की माझे आई-वडील कसंही करून मला आणून देणार, कारण त्याचं माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे त्या पद्धतीनेच आपण सगळ्यांनी राहायचंय आणि हे तुम्ही करून बघा सरेंडरचा प्रवास, सरेंडरचा प्रयोग. काही दिवस अगदी आतून मागायचं आणि सोडून द्यायचं आणि ते कम्युनिकेशन सारखं ठेवायचं. त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीची गरज नाहीये त्याच्याशी बोलायला. तुमच्या आतमध्ये जायचं, डोळे मिटायचे, चावी घेऊन जा. च्या आतमध्ये जायचं, डोळे मिटायचे आणि फक्त कम्युनिकेट करायचं, बोलायचं. जे काही असेल तुमच्या दिवसभरातल्या गोष्टी असतील, तक्रारी असतील, तुमच्या आतमध्ये सुरू असलेली घालमेल असेल, अस्वस्थता असेल, ती फक्त डोळे मिटून त्याला सांगायची. तुम्ही बघा तुम्ही किती रिलॅक्स फील कराल. आज जर कोणी नाही राहिलं आपल्याशी बोलायला सुद्धा, की ज्या माणसावर विश्वास ठेवून आपल्या पोटातल्या गोष्टी आपण सांगू, असं कुणी नाहीये. तर तो आहे ना, त्याच्याशी बोला. त्याच्यासारखं तर प्युअर काहीच नाहीये. हा प्रयोग मी स्वतः केलेला आहे. मी नेहमी करते, म्हणून तुम्हाला सांगते. हे ऐकून ज्यांच्याकडून मी ऐकलं त्याच्यानंतर मी एकदा प्रवास करत होते. एसटीनी जात होते मी. सोलापूर ते पुणे असा काहीतरी प्रवास चालू होता माझा.
आणि त्या प्रवासादरम्यान मी डोळे मिटले आणि ध्यान करत बसले होते. खूप वेळ मी ध्यान करत होते आणि त्यावेळेस मी डोळे मिटून आतमध्ये नुसती प्रश्न विचारत होते. खूप प्रश्न विचारले. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला आतून येत होती. कोण आहे आतमध्ये? मला असं वाटलं, "अरे, मला हे कसं काय माहिती? मी कुठं वाचलं नाही, ऐकलं नाही. कुठून बाहेर आलं हे सगळं?" तर साक्षात मला असं त्या दिवशी जाणवत होतं, की मी कुणाशी तरी बोलतीये आतमध्ये आणि हा अनुभव मी तेव्हा घेतला. आज तोच अनुभव आपल्याच ग्रुपमधली मास्टर आरती आहे का नाही मला माहीत नाही आज ती. तिचा मला मेसेज आला, की मला असं होतंय, की मी कुठलाही इंटरव्ह्यू ऐकताना, YouTubeवरचा एखादा व्हिडिओ ऐकताना मला असं वाटतं, की मी ऑलरेडी ऐकलेलं आहे. मला हे माहिती आहे, मी याचा अनुभव घेतलाय. हे असं का होतंय? मी म्हटलं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे ज्ञान सगळ्यांना माहिती आहे. इथं एकही असा व्यक्ती नाही, की ज्याला माहीत नाही. पण आपण जे स्मरण सगळं आपलं घालवून बसलोय, जी आपल्याला विस्मृती झाली, त्यामुळं आपल्याला हे सगळं नवीन वाटतंय. पण थोड्या दिवसांनी तुम्हाला वाटेल, हे मला माहिती आहे. हे मला ऑलरेडी माहिती आहे. हे असं जे फीलिंग आहे, ह्याचं असं जे वाटतं, ह्याच्यामुळं की आपल्या सबकॉन्शियसमध्ये हे सगळं आहे. हे सगळं आहे आपल्या सबकॉन्शियसमध्ये. आपण सगळे दैवी आहोत हे उगाच लोकं म्हणत नाहीत किंवा अनेकांकडून तुम्ही ऐकलं असेल, की आपण सगळे डिव्हाइन सोल्स आहोत ह्याच्यासाठीच. वर्षांनी लिहिलंय काही ठिकाणी विरोध घरातच होतो. त्यांनी काय करावं? एक्सेप्ट स्वीकारणं ह्याच्याशिवाय पर्याय नाहीये. जर तुम्ही नाही स्वीकारलं, घरातल्यांशी तुम्ही वाद-विवाद करत बसलात, तर ते वातावरण तसंच राहणार. त्याच्यात कमी तर होणार नाहीये. त्याच्यापेक्षा स्वीकारा, विरोध होतोय. जसं आज तुम्ही ते ऐकलं असेल, गीतेचं सारच पूर्ण त्याच्यावर आहे, की जे काही होतंय ते एक्सेप्ट करा, स्वीकारा. त्याच्याशिवाय पर्याय आहे का? नाहीये पर्याय. दुसरा पर्याय काय आहे? नाही स्वीकारलं तर झगडत बसा. आहे ना? त्यापेक्षा जो विरोध होतोय ना, तो श शांतपणे मी ह्याचा स्वीकार करते. असं जेव्हा तुम्ही म्हणायला लागता, तेव्हा तुमची पॉवर तुमच्याकडेच राहते. आता मी हे जे सांगतेय, हे प्रॅक्टिकली मी माझ्या आयुष्यात पण अप्लाय केलं. असं नाही की उगाच तत्वज्ञान सांगतेय. ज्या गोष्टी अवघड आहेत, खऱ्या-खऱ्या प्रॅक्टिकली अप्लाय करायला, असं तुम्हाला वाटेल की असं कसं सांगते. पण हे मी सुद्धा अप्लाय केलं, की ज्या गोष्टी मला त्रासदायक वाटायच्या, त्या मी एक्सेप्ट करते आणि पुढे जाते. दुसरा पर्यायच नाहीये आपल्याकडं. पण ज्यावेळेस एक्सेप्टन्स आपल्यामध्ये येतो ना, तेव्हा आपण स्ट्राँग होतो. स्ट्रेंथ येते आपल्यामध्ये आणि ज्यावेळेस एक्सेप्टन्स येतं, तेव्हा ती सिच्युएशन एकदम आपोआप निवळून जाते. पूर्ण हळू त्याच्यातली शक्ती कमी होत जाते. मेघनाने लिहिलंय, आत्मनिवेदन म्हणतात ना ह्याला, मी करते रोज, छान अनुभव येतात. हां, करेक्ट. म्हणजे तुमच्या आतमध्ये बोलणं. आत आतलं जे जग आहे त्याच्याशी बोलणं आणि आतमध्ये कोण आहे? ती चैतन्य आहे साक्षात, जे आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये वाहतंय. त्याच्याशी तुम्ही जितकं कम्युनिकेट कराल, तुम्हाला जाणवेल की कम्युनिकेशन हा सगळ्यात बेस्ट वे आहे, त्या शक्तीशी बोलायचा. तुम्हाला सगळी उत्तरं मिळायला लागतील. प्रॅक्टिस म्हणतो ना आपण, जितका सराव करू त्याचा, तितकं तुम्हाला जाणवेल की माझे इंट्युशन स्ट्राँग झालेत. मला लगेच समजायला लागलंय कोण येणार आहे, कोण जाणार आहे. माझ्या काही गोष्टी लगेच समजायला लागतील तुम्हाला, जितकं तुम्ही त्या शक्तीसोबत जागृत राहाल, की काय सांगतंय माझं आतलं मन. हे सगळं ना केवळ अवेअरनेसचा खेळ आहे, की जितकं आपण जागरूक राहू, अवेअर राहू आपल्या विचारांच्या बाबतीत, भावनांच्या बाबतीत, सगळ्याच गोष्टींबाबतीत दिवसभर आपण जागे असून सुद्धा झोपेत असतो. कारण आपण सतत काहीतरी विचारांमध्ये असतो आणि त्या विचारांमध्ये आपण खूप पुढे जातो, नाहीतर खूप मागे जातो. पण असं न करता वर्तमानात राहायचं, विचारांमध्ये लक्ष ठेवायचं. ठीक आहे? तर काही नाहीये म्हणता-म्हणता 19 मिनिटं झाली. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या सत्राची सुरुवात करू. डोळे मिटून आपण ध्यानस्थ अवस्थेमध्ये येऊ. अगदी आरामात आणि सुखासनमध्ये बसा. आपल्या शरीराला कुठेही ताण होऊ नये. पुढची 20 मिनिटं आपण आरामात बसू. कुठल्याही हालचालीशिवाय पाठीला आराम घेऊन अशा अवस्थेमध्ये बसा. आपण एक मोठा श्वास घेऊ आपल्या नाकाद्वारे आणि तोंडातून हा श्वास बाहेर सोडा. पहिले काही श्वास आपण स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी आणि जी काही आतमध्ये अँक्झायटी, स्ट्रेस, टेन्शन आहे, हे सगळं बाहेर टाकण्यासाठी घेणार आहोत.
पुन्हा एक नाकाने मोठा श्वास घेऊ आणि हळूवार कुठलीही घाई न करता सावकाश या तोंडावाटे बाहेर काढा. दीर्घ श्वास अशा पद्धतीने घ्यायचा. नाकावाटे आपली सगळी हवा, सगळा प्राणवायू आपल्या पोटामध्ये आतपर्यंत गेला पाहिजे. अजून 2 मोठे श्वास. आपले प्राणवायू ज्यातील मोठी अशी शक्ती धरून आहेत. ही प्राणशक्ती जी आपल्या आतमध्ये प्रत्येक पेशीमध्ये वाहतीये. त्या प्रत्येक भावनेला हे श्वास रिॲक्ट करतात. आपले दोन्ही हात आपण अगदी सावकाश आपल्या मूलाधारावर घेऊन जा. म्हणजेच आपल्या मांडीवर ठेवा आणि आपल्या खालच्या बाजूला एकाग्र व्हा. पुढची 3 मिनिटं आपण लक्ष आपलं खाली ठेवणार आहोत. हे रेकी शक्ती माझ्या हातामध्ये येऊन मला पूर्ण बरं कर. माझ्या सगळ्या चक्रांना संतुलन दे. आपल्या सद्गुरूंना आपल्या डोळ्यापुढे आणा आणि हृदयातून म्हणा, श्वास हृदयावर जाणवू दे. आणि आता म्हणा, हे सद्गुरू, आपण माझ्यासोबत या सत्रामध्ये या. आपल्या हृदयामध्ये श्वास फील करा आणि परमात्म्याला म्हणा, हे परम चैतन्य, हे परमात्मा, माझ्याकडून ही रेकी साधना तू करून घे. ही साधना माझ्या सर्वोच्च हिताची होऊ दे. माझ्या आयुष्यात, शरीरात, सर्व ऊर्जा क्षेत्रात संतुलन प्रदान कर. आणि आपलं लक्ष मूलाधारावर, खालच्या भागावर, जिथं आपण जमिनीला स्पर्श करून बसलोय, शरीराचं वजन जाणवतंय. आपला खालचा बुडाचा भाग, आपलं मूलाधार, पूर्ण लक्ष खालीच ठेवा. अजून 1 मिनिट. मनामध्ये पुन्हा पुन्हा काही संकल्प रिपीट करायचे. मी सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे. आपण जे बोलू तेच आपलं वास्तव बनतं. पूर्ण लक्ष खाली. श्वासांचा अनुभव फील घेत घेत एकाग्रता. सगळी शक्ती खालच्या बाजूला प्रवाहित होती. आता आपला उजवा हात आपल्या मणिपुरावर न्यायचा आहे. आपल्या नाभीवर उजव्या बाजूला
आणि डावा हात डाव्या बाजूला नाभीच्या नाभीच्या थोडंसं वर हात ठेवा. ज्यांना कुणाला कुठलीही घटना गोष्ट ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर खूप भीती वाटते, पोटात गोळा आल्यासारखं होतं, त्यांनी मणिपूर चक्रावर रेखी द्यायला सुरुवात करा. कारण जेव्हा भीती पोटात उतरते तेव्हा आपल्या सगळ्या शरीरावर पचन संस्थेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे अशा अचानक आलेल्या बातम्या, भीती हे घालवण्यासाठी आपल्या मणिपुराला रोजच्या रोज रेखी द्या. कुठल्याही प्रकारची ॲलर्जी असेल, अल्सर असेल, ॲसिडिटी यासाठी पोटावर रोज किमान 15-20 मिनिटं हात ठेवून केवळ एकाग्र व्हा. आपले श्वास फील करा आणि लक्ष आपलं आपल्या पोटावर ब्राईट तेजस्वी पिवळा रंग पोटामध्ये गोल फिरतोय अशी कल्पना करा. प्रभातश्वास दीर्घ नभसि शान्ति उदेति ॐ नादं नाद ॐ नादं. आपल्या पोटावर थोडे मोठे मोठे श्वास घ्या, थोडे दीर्घ श्वास. आणि आता आपला उजवा हात उचलून आपल्या छातीवर आणि डावा हात सुद्धा छातीवर घेऊन जा. आपल्या हातांचा स्पर्श आणि आपले श्वास दोन्हीही आपल्याला एकाच लयामध्ये, एकाच सुरामध्ये अनुभव करायचे. सिंक्रोनिसिटी आहे. आपल्या हृदयाला, श्वासांना फील करायची. लाइनमेंटमध्ये आणू आपण. आपल्या श्वासांसोबत एक होऊ. हृदय, छाती अनुभव करा. आपल्या आतमध्ये असलेला भगवान शिव
आपल्या छातीवर, हृदयावर आपल्याला जाणवत आहेत. देवाधिदेव महादेवांना प्रणाम करा. आपल्या हृदयातून त्यांचं जे कुठलं रूप आपल्या डोळ्यापुढे येतंय त्याला प्रणाम करा. एक एक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांमधून शक्ती फील करा आपल्या आतमध्ये. जीवन स्रोतः कंपते प्रभास्रवति मौनतः ॐ दीपः दीपः ॐ दीपः दीपः ॐ शति शति ॐ शति हृदि शान्तिरुष्ठति प्रकाशो दीर्घः सुगन्धवायुः स्पृशति मनो निःशब्दम् शान्ति आपला उजवा हात आता आपल्या गळ्यावर, आपल्या विशुद्धीवर आणि डावा हात सुद्धा आपल्या विशुद्धीवर घेऊन जा. काही क्षण आपण आपल्या गळ्यावर हातांची ऊर्जा जाणून आपल्या हातातून वाहणारा हा प्रवाह आपल्या गळ्यावर फील करा. हे दुसरं काही नसून केवळ आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला अनुभव करणं आहे. आपल्या श्वासांचा येता जाता प्रवास, आतमध्ये वाहणारं चैतन्य, हे सगळं अनुभव करणं. हाच उद्देश आहे. शान्ति स्पन्दति हृदये तु शान्ति
आकाशे स्मितम् मौनस्वरः प्रवहति मौनस्वर प्रवहति वायु वायु शान्ति स्पन्दति हृदये तु वायु वायु शान्ति स्पन्दति अगदी अलगद आपला उजवा हात उचलून आपल्या आज्ञाचक्रावर, कपाळावर आणि डावा हात कपाळाच्या मागच्या बाजूला. फील करा आपल्या कपाळावरचे व्हायब्रेशन्स, कंपन, आपल्या मस्तकामध्ये असणारा मेंदू, तिथपर्यंत जाणाऱ्या नसा, शिरा, न्यूरॉन्स, आतमध्ये घडणारी प्रत्येक क्रिया, या सगळ्यांना आपल्या हाताने ऊर्जा द्या. आपलं कपाळ, डोक्याचा भाग स्थिर, शांत होतोय. प्रत्येक श्वासाने अनेक लाखो विचार करून थकलेलं आपलं मस्तक, मेंदू, त्याला ऊर्जा द्या, आज्ञा द्या. तू शांत आणि स्थिर हो, कारण माझा पूर्ण विश्वास आहे हे परम चैतन्य माझ्या आतमधून वाहणारं मला योग्य मार्ग दाखवत आहे. मी योग्य निर्णय घेत आहे. माझे विचार स्पष्ट आहेत, क्लिअर आहेत आणि मी संपूर्णपणे त्याच्या मार्गदर्शनामध्ये आहे. हा विश्वास आपल्या मेंदूला द्या, मस्तकाला द्या आणि सगळी चिंता, काळजी बाजूला करत विश्वास ठेवून शांत आणि स्थिर होण्याचा प्रयत्न करा. ब्रह्मांडाच्या फ्लोमध्ये या, त्याच्या प्रवाहामध्ये मी आत्ता आहे. शिवनेते शिवनेते अनन्तप्रभावते ॐ शिवनेते शिवनेते अनन्तप्रभावते आपले डोळे, मस्तक सगळं काही शांत आणि रिलॅक्स झालेलं आहे. आपले दोन्ही हात मस्तकावरच ठेवून आभार माना परम चैतन्याचे आणि रेखी मातेचे. काही क्षण आपले हात डोळ्यावर घेऊन जाऊन मगच सत्रातून बाहेर या. आपल्या सगळ्यांचे अनेक आभार आहेत. आपल्या गुरूंचे आभार माना. आपण भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद.